नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचे ईशा काका's किचन मध्ये अतिशय मनापासून स्वागत. मित्रांनो, काही पदार्थ असे असतात की आपल्या अतिशय मनाच्या जवळचे असतात. असाच एक कोकणी माणसांच्या अतिशय मनाच्या जवळचा पदार्थ आपण आज करणार आहोत. आज आपण करणार आहोत मालवणी वडाकोंडा. मालवणी वडाकोंडाची रेसिपी आज आपण बघणार आहोत. वडाकोंडा हा मालवणी किंवा कोकणच्या लोकांचा अतिशय जवळचा पदार्थ आहे. अतिशय झणझणीत चमचमीत असणारा चिकनचा रस्सा आणि त्याच्याबरोबर खाल्ले जाणारे वडे, तोंडाला पाणी सुटते. हा करताना कशा पद्धतीने करायचा, याची चव अधिक वाढवायसाठी काय गोष्टी करायच्या, या सगळ्या आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. चला तर मग करूया ही अतिशय चविष्ट असणारी मालवणी वडाकोंड्याची. त्या झणझणीत कोंबडी वड्याच्या पदार्थात कोंबडी वड्याच्या रेसिपीसाठी आपण 1 किलोच्या कोंबडीच्या मापानं हे सगळं साहित्य बघणार आहोत. आपण इथं 1 किलो कोंबडी व्यवस्थित धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे. 1 किलो कोंबडीसाठी आपण साधारण 200 ग्रॅम कांदा घेतलेला. 100 ग्रॅम कांदा आपल्याला मसाल्यासाठी लागेल. 100 ग्रॅम कांदा आपल्याला कोंबडी फोडणी रस्सा फोडणी टाकण्यासाठी लागेल. त्याच्यानंतर आपण 1600 ग्रॅम टोमॅटो घेतलेले. त्याच्याशिवाय 50 ग्रॅम ओलं खोबरं घेतलेले गहू. त्याच्यानंतर मालवणी मसाला इथं साधारण 20 ग्रॅम मालवणी मसाला आहे. हळद आपल्याला लागणार आहे 5 ग्रॅम. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ लागेल. धने घेतलेले, धने पावडर आपण साधारण 10 ग्रॅम. त्याच्यानंतर गरम मसाल्यामध्ये आपल्याला लागेल 2 तमालपत्र, अर्धा चमचा आपण काळे मिरे घेतलेले, 6 लवंगा घेतलेले, 1 मोठी वेलची किंवा बडी वेलची घेतलेली, 1 चक्रफूल घेतलेले, 2 हिरवे वेलदोडे घेतलेले आणि 2 तुकडे दालचिनी घेतलेले. त्याच्याशिवाय आपण आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे. या पदार्थासाठी ठेचून आलं लसूणच घेतलं जातं. आपण साधारण इथं 20 ग्रॅम आलं लसूण घेतलेलं आहे ठेचून. त्याच्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि वड्याचं पीठ तयार घेतलेलं आहे. हे आमचं घरगुती वड्याचं पीठ आहे. त्याच्याशिवाय आपल्याला तेल लागेल त्या कोंबडीचा रस्सा करण्यासाठी आणि वडे तळण्यासाठी सुद्धा तेल लागेल. हे सगळं साहित्य वापरून आज आपला कोकणी कोंबडी वड्याचा पीठ. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कोंबडी जी आहे ती हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत. आता आपण इथं कोंबडी वड्याचं पीठ जे आहे 1 किलो पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिसळून हे आपण कोमट पाण्यात लागेल तसं पाणी घेऊन पीठ मळून घेणार आहोत, भिजवून घेणार आहोत आणि हे अर्धा तास आपण पीठ मुरत ठेवायचं आहे. मित्रांनो, आता आपलं पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे. हे आपण अर्धा तास आपण याला व्यवस्थित झाकून ठेवू. आता आपण मित्रांनो या कोंबडीच्या रश्श्यासाठी वाटण तयार करून घेणार आहोत. सर्वप्रथम त्यासाठी इथं आपण तेल घेतलेलं आहे. 1 बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. साधारण 100 ग्रॅम कांदा आहे. कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपण परतायचा आहे. याच्यामध्ये त्यामध्ये कांद्याचं प्रमाण जे वाटणाचं आहे त्यामुळे आपल्या रस्स्याला दाटपणा येत असल्यामुळं तुम्हाला तुमचा चिकनचा रस्सा किती दाट करायचा आहे त्यानुसार कांद्याचं प्रमाण या मसाल्यामध्ये ठेवा. कांदा खोबऱ्याचं प्रमाण हे रस्सा किती थिकनेस आपल्याला रस्स्याची पाहिजे त्यानुसार कांदा खोबऱ्याचं प्रमाण ठेवायचं असतं. आता याच्यामध्ये आपण कांदा आपला थोडा मऊ झालेला आहे. त्याच्यामध्ये ठेवून घेतलेलं खोबरं जे आहे ते घेणार आहोत. कोकणी पदार्थांमध्ये किंवा या कोंबडीच्या रस्स्यामध्ये किंवा कोकणाच्या कुठल्याही पदार्थामध्ये आपल्याला ज्यावेळी वाटण करायचं असतं त्यामध्ये ओल्या नारळाचाच वापर केला जातो. त्यामुळं इथं सुकं नारळ अजिबात वापरायचं नाही. ओल्या नारळाचाच वापर करा आणि खोबरं आणि नारळ आपल्याला चांगला रंग बदलेपर्यंत त्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. चांगलं तांबूस रंगावर येईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं. आता हा आपला कांदा आणि खोबरं चांगलं भाजलेलं आहे. तांबूस रंगावर त्याचा रंग आलेला आहे. याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो आपण इथे घेतलेले आहेत. साधारण 100 ते 125 ग्रॅम हे टोमॅटो आहे. हा टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपण या मसाल्याबरोबर भाजून घेणार आहोत. हा आता टोमॅटो, कांदा आणि खोबरं आपलं भाजून झालेलं आहे. आपण हे बंद करून घेऊ आणि हे थंड होण्यासाठी बाजूला काढून घेणार आहोत. आपण कांदा, खोबरा आणि टोमॅटोचं मिश्रण जे आपण भाजून घेतलेलं आहे ते थंड करण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे या पद्धतीनं आणि पूर्ण थंड झालं की आपण त्याचं वाटण करून घेणार आहोत.
आता हे कांद्या खोबऱ्याचं मिश्रण आपलं थंड झालेलं आहे. आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत. याच मिश्रणात आपण मिरच्या घालून घेणार आहोत आणि कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि अगदी थोडंसं पाणी घेऊन हे आपण अगदी बारीक वाटून घेणार आहोत. आपलं झालेलं आहे. अगदी बारीक गंधासारखं या पद्धतीनं वाटण करून घ्या, म्हणजे तुमची कोंबडीचा रस्सा जो आहे तो अतिशय सुरेख होतो, चवीला अतिशय छान. आपण हा झणझणीत मालवणी कोंबडी रस्सा करायला सुरुवात करतोय. त्यासाठी आपण 4 मोठे चमचे तेल घेणार आहोत. आपण ज्या कढईमध्ये याचा मसाला केला होता त्याच कढईमध्ये आपण हा रस्सा करणार आहोत. आता याच्यामध्ये सर्वप्रथम हा खडा मसाला आपण घालून घेणार आहोत आणि हे मसाले थोडे या तेलामध्ये परतून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेणार आहोत आणि कांदा चांगला तांबूस रंगावर येईपर्यंत आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. हा कांदा आता आपला झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण ठेचून घेतलेला आलं लसूण घालणार आहोत. याच्यामध्ये ठेचून घेतलेलं आलं लसूणच वापरा, त्याला एक वेगळी चव येते. ठेचलेलं आलं लसूण जे आहे ते आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. आलं लसणीचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हे चांगलं परतायचं आहे. आता आपलं हे आलं लसूण परतून झालेलं आहे चांगलं. आता आपण याच्यामध्ये हा आपला जो मसाला केला होता तो मसाला घालून घेणार आहोत. आता हा मिक्सर आपण धुवून त्यातून पाणी घेतलेलं आहे आणि हे याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर इथं व्यवस्थित तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. मसाला आपला चांगला भाजून झालेला आहे. आपण याच्यामध्ये आता सगळे पावडर मसाले घालून घेणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम आपण मालवणी मसाला किंवा लाल तिखट पूड घालून घेणार आहोत. मालवणी मसाल्यानंतर आपण याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि धने पावडर घालून घेणार आहोत आणि हे सगळे मसाले एकत्र मिसळून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये अगदी थोडं गरम पाणी घाला, म्हणजे आपले मसाले जे आहेत ते जळणार नाही आणि हा मसाला सगळा एकत्र करून आपण परत व्यवस्थित मिसळून घेणार आहोत. आता आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे. याच्यामध्ये मॅरिनेट केलेली चिकन जी आहे ती आपण घालून घेणार आहोत आणि हा मसाला चिकन बरोबर व्यवस्थित मिसळून चिकन व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे मसाल्याबरोबर. चिकन आता आपलं मसाल्याबरोबर चांगलं परतून झालेलं आहे. याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार गरम पाणी घालणार आहोत. जेवढा आपल्याला रस्सा पातळ पाहिजे असेल त्यानुसार याच्यामध्ये गरम पाणी घाला. गरम पाणीच घाला, थंड पाणी वापरू नका. आणि याला आता उकळी आलेली आहे. आपण हे चांगलं झाकून एक 10 मिनटं याला शिजू देणार आहोत. आता 10 मिनटं आपली झालेली आहे. हे आपण उघडून बघू. हा एक नंबर, काय वास सुटलाय. हा आपला रस्सा 10 मिनटं उकळलेला आहे. आता हा असाच 5 मिनटं न झाकता उकळणार आहोत. आता मित्रांनो, आपण हा 5 मिनटं रस्सा उघडून शिजवलेला आहे आणि 5 मिनटं झालेली आहेत. आपण आता हे आपला रस्सा पूर्ण झालेला आहे. आपण बंद करून बाजूला आणि आता वड्याची तयारी. आता हे आपलं पीठ जे आहे ते अर्धा तास मुरलेलं आहे चांगलं. आता आपण याचे वडे तयार करून घेणार आहोत. आता हाताला पाणी लावून घ्या आणि आपल्याला जेवढ्या आकाराचा वडा करायचा असेल त्यानुसार गोळा घेऊन हातावर या पद्धतीनं वडा थापून घ्या आणि भोग पाण्यामध्ये बुडवून या पद्धतीनं त्याला भोग पाडून घ्या. हे वडे जे आहे ते त्याच्यामध्ये सोडून द्यायचे. सोडून झाले की हे वडे वर येतात या पद्धतीनं आणि व्यवस्थित फुलतात. आता आपण उलटा टाकून घेणार आणि व्यवस्थित सोनेरी रंगावर आपले सगळे वडे आपण तळून घेणार आहोत. या पद्धतीनं हा वडा असा काढून घ्यायचा आहे. ही बघा तयार झाली आपली ही मालवणी वड्या कोंबड्याची रेसिपी. अगदी झणझणीत चव असणारा रस्सा आणि त्याच्याबरोबर मस्त चवीचे वडे. ही रेसिपी तुम्ही तयार करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडली तरी आपल्या रेसिपीला लाईक द्यायचा आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची. आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.